नमस्कार. आज आपल्याकडे काही स्रोत आहेत जे श्रद्धा, तारण आणि अंतिम न्याय यांसारख्या मोठ्या संकल्पनांवर एक वेगळा दृष्टिकोन मांडतात. हो. या स्रोतानुसार पापांची क्षमा मिळण्यापासून ते अंतिम न्यायाच्या दिवसापर्यंत एक संपूर्ण आध्यात्मिक प्रवास सांगितला आहे. आपण आज हाच मार्ग उलगडून पाहणार आहोत. आणि यातला प्रत्येक टप्पा एकमेकांशी कसा जोडलेला आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग यात जरा खोलात शिरूया. हो, आणि या प्रवासाची सुरुवातच एका मोठ्या कल्पनेने होते. या स्रोतांनुसार त्रय्यकातील दुसरी व्यक्ती, जिला कोरियन भाषेत जेई व्ही हानानिम म्हणजे JEV हानानिम असं म्हटलं आहे, ती स्वतः सृष्टीचा भाग बनते. सृष्टीचा भाग बनते म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एक दैवी शक्ती मानवी रूप धारण करते. अच्छा. आणि याचा उद्देश काय आहे? ती शक्ती मानवी रूप का धारण करते? या स्रोतांनुसार मानवतेच्या सुरुवातीला जो पहिला आदाम होता त्याच्याकडून झालेल्या पापांची भरपाई करण्यासाठी त्यांना पापांची क्षमा मिळते. ही या प्रवासाची पहिली पायरी आहे. ठीक आहे. म्हणजे सुरुवात क्षमेने होते. पण या स्रोतांमध्ये जुना करार आणि नवा करार असा फरक सांगितला आहे. हो. जुना करार तात्पुरता होता आणि नवा खरा आहे असं काहीतरी म्हटलंय. यातला नेमका फरक काय आहे? कारण दोन्ही तर करारच आहेत की नाही? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. या स्रोतांनुसार जुना करार हा प्राण्यांच्या रक्तावर आधारित होता. अच्छा. तो येणाऱ्या खऱ्या त्यागाची केवळ एक खूण किंवा एक सावली होता. सावली म्हणजे जसे एखाद्या इमारतीचं मॉडेल असतं, हं. पण ती खरी इमारत नसते. तो लोकांना नियम काय आहेत हे सांगत होता, पण ते पाळण्याची आंतरिक शक्ती देत नव्हता. म्हणजे तो एक प्रकारचा नियमसंग्रह होता, एक बाहेरून लादलेली शिस्त. जसं शाळेत नियम पाळावे लागतात, नाहीतर शिक्षा होते. अगदी तसंच. तो नियम मोडल्यास काय होतं हे दाखवत होता, पण नियम मोडण्याची इच्छाच मुळातून काढून टाकत नव्हता. ओके. याउलट नवा करार हा त्या दैवी व्यक्तीच्या म्हणजे त्रैकातील दुसऱ्या व्यक्तीच्या स्वतःच्या रक्ताने आणि त्यागाने स्थापित होतो. त्यामुळे तो कायमस्वरूपी आहे. अगदी बरोबर. आणि इथेच खरा बदल घडतो. आणि तो बदल नेमका काय आहे? या करारानुसार एक दुसरी दैवी शक्ती, जिला संग्योंग हानानिम म्हणजे सोंग्न्योंग हानानिम किंवा पवित्र आत्मा म्हटलं आहे, ती विश्वास ठेवणाऱ्यांच्या शरीरात प्रवेश करते आणि मग देवाचे नियम दगडाच्या पाट्यावर नाही तर थेट त्यांच्या हृदयावर कोरले जातात. वा, हा तर खूप मोठा बदल आहे. म्हणजे नियम पाळण्यासाठी बाहेरून दबाव नाही, तर आतून प्रेरणा मिळते. बरोबर. हे एखाद्या कायदेशीर करारातून एका वैयक्तिक नात्यात बदलण्यासारखं आहे. मग या बदलामुळे एखाद्या व्यक्तीच्या रोजच्या नैतिक संघर्षावर काय परिणाम होतो? तो सोपा होतो की त्याचं स्वरूपच बदलतं? हो, आधी मन म्हणायचं मला हे करायचंय, पण नियम म्हणायचा हे करू नकोस. नव्या करारात पवित्र आत्मा मनालाच बदलायला सुरुवात करतो. अच्छा. त्यामुळे मला हे करायला हवं कारण ते योग्य आहे अशी भावना आतून येऊ लागते. यालाच या स्रोतांमध्ये ख्रिस्ताचा नियम असं म्हटलं आहे, जो प्रेमावर आधारित आहे. ठीक आहे. म्हणजे श्रद्धा ही केवळ एका घटनेवर विश्वास ठेवण्यापुरती मर्यादित नाहीये. नाही. तर त्यामुळे एक आंतरिक बदल सुरू होतो. पण मग या स्रोतांमध्ये वारंवार असं का म्हटलं आहे की श्रद्धा आज्ञाधारकतेतून सिद्ध झाली पाहिजे? जर बदल आतूनच होत असेल तर बाहेरून काहीतरी सिद्ध करून दाखवण्याची गरज काय? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय. या स्रोतांनुसार खरी श्रद्धा ही निष्क्रिय असूच शकत नाही, ती जिवंत असते. जिवंत असते. हो, आणि त्यामुळे ती कुडतीत उतरतेच. जर कोणी म्हणत असेल की माझ्या हृदयात बदल झाला आहे, तर त्याचं वागणं, त्याचे निर्णय, त्याचे इतरांशी असलेले संबंध ते त्या बदलाचे साक्षीदार असायला हवेत. अगदी. जर एखाद्या झाडाला गोड फळं लागली तरच आपण म्हणू शकतो की ते झाड चांगलं आहे. केवळ झाड चांगलं आहे असं म्हणण्याला काही अर्थ नाही. म्हणजे केवळ मी विश्वास ठेवतो असं म्हणणं पोकळ आहे, जर आपलं जीवन त्या विश्वासाच्या विरुद्ध जात असेल तर. बरोबर. पण मग इथे एक धोका नाही का, की लोक चांगले वागण्याचा केवळ दिखावा करतील किंवा सतत या दबावाखाली जगतील की माझी श्रद्धा खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी मला हे करावंच लागेल? हा एक व्यावहारिक प्रश्न आहे आणि या स्रोतांमध्ये यावरही विचार केलेला दिसतो. त्यांच्या मते देवाला तर सगळं सत्य माहीत आहेच. हो. त्याला दिखावा आणि खरी श्रद्धा यातला फरक कळतो, पण तरीही कृती महत्वाची आहे, कारण ती इतरांसाठी आणि स्वतःसाठीही एक पुरावा असते. आणि याचसाठी एक अंतिम पडताळणीची संकल्पना आहे. हो, याचसाठी या प्रवासाच्या शेवटी
एका अंतिम पडताळणीची संकल्पना मांडली आहे. आणि तीच शुभ्र सिंहासनाच्या न्यायाची संकल्पना आहे का, जिथे सगळ्या गोष्टींचा हिशोब मांडला जाईल असं म्हटलंय. मला वाटतं याला एक विशिष्ट नावही आहे या स्रोतांमध्ये. हो, त्याला कोरियन भाषेत फेक्पोज्वा ते शिम्फान म्हणजे बेक बोज्वा दे शिम्पान असं म्हणतात. बेक बोजवा दे शिम्पान. हो, याचा शब्दशः अर्थ आहे शुभ्र सिंहासनाचा महान न्याय. यात शुभ्र सिंहासन हे देवाच्या न्यायाच्या पूर्ण शुद्धतेचं आणि निष्पक्षपातीपणाचं प्रतीक आहे. ही कल्पनाच खूप प्रभावी आहे. पण मला एक गोष्ट समजत नाहीये. जर देवाला आधीच सगळं माहीत आहे, तर मग हा सार्वजनिक न्याय कशासाठी? बरोबर. सगळ्यांसमोर प्रत्येकाच्या आयुष्याचा हिशोब मांडण्याची काय गरज आहे? हेच तर यातलं सगळ्यात रंजक वळण आहे. या स्रोतांनुसार हा न्याय देवासाठी नाहीये. देवासाठी नाहीये? नाही, त्याला माहिती गोळा करायची नाहीये. हा न्याय उर्वरित सृष्टीसाठी आहे. देवदूत आणि इतर सर्व प्राण्यांसाठी. अच्छा. उद्देश हा आहे की जेव्हा देव अंतिम निर्णय देईल तेव्हा तो का दिला, यामागे काय कारणं होती, हे सगळ्यांना स्पष्टपणे दिसावं. प्रत्येकाच्या अगदी गुप्त कृती आणि विचारही उघड केले जातील. जेणेकरून त्याची श्रद्धा खरी होती की खोटी हे सर्वांसमोर सिद्ध होईल. अगदी बरोबर. वा, म्हणजे हा केवळ न्याय नाही, तर ही एक प्रकारची वैश्विक पारदर्शकता आहे, कॉस्मिक ट्रान्सपरन्सी. बरोबर. देव केवळ एक न्यायाधीश नाही, तर तो एक असा नेता आहे ज्याला संपूर्ण सृष्टीला हे पटवून द्यायचं आहे की त्याची व्यवस्था न्यायपूर्ण आहे. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात, वैश्विक पारदर्शकता. यामुळे कोणीही असा आरोप करू शकणार नाही की देवाने कोणावर अन्याय केला किंवा कोणाची बाजू घेतली. सगळं काही उघड असेल. यामुळे एक दुसरा मोठा मुद्दा समोर येतो. जर अंतिम निकाल त्या न्यायाच्या दिवशी लागणार असेल, तर याचा अर्थ पापांची क्षमा मिळाली त्याच क्षणी तारण निश्चित होत नाही. हे तर अनेक प्रचलित धारणांच्या अगदी विरुद्ध आहे. हो, आणि हा या स्रोतांमधील एक अत्यंत महत्त्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा असू शकतो. त्यांच्या मते पापांची क्षमा मिळणं आणि देवाशी करार करणं ही शर्तीची सुरुवात आहे, अंतिम रेषा नाही. फक्त सुरुवात? हो, अंतिम तारण हे त्या न्यायाच्या दिवशीच निश्चित होईल. तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती त्या करारात टिकून आहे की नाही यावर सर्व अवलंबून आहे. म्हणजे कोणी मध्येच करार तोडूही शकतं, क्षमा मिळाल्यानंतरही? स्रोत याबद्दल अगदी स्पष्ट आहेत. जर एखाद्या व्यक्तीने क्षमा मिळाल्यानंतरही जाणून बुजून देवाच्या कृपेला नाकारून पुन्हा पापाच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला, तर त्याची क्षमा रद्द होऊ शकते आणि त्याला तारण मिळणार नाही. हे असं आहे की जसं एखाद्याला राजद्रोहासाठी माफी दिली, पण तो पुन्हा देशाच्या विरोधात काम करू लागला, तर त्याची माफी रद्द केली जाईल. हे ऐकल्यावर माझ्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर आज्ञा पाळण्याची शक्ती देवाच्या कृपेने आणि त्या पवित्र आत्म्यामुळे मिळते, आणि तरीही मनुष्य करार तोडू शकतो, तर मग यात मानवी इच्छाशक्तीची भूमिका नेमकी काय आहे? जर सगळं देवच करतोय, तर मनुष्य जबाबदार कसा? आणि जर मनुष्य जबाबदार आहे, तर मग देवाची कृपा पुरेशी नाही का? या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला प्रश्न आहे. या स्रोतांनुसार हे एक सहकार्य आहे. सहकार्य? हो. देव कोणावरही जबरदस्ती करत नाही. तो आज्ञा पाळण्यासाठी कृपा आणि शक्ती देतो, पण ती स्वीकारायची की नाही ही निवड प्रत्येक व्यक्तीची असते. अच्छा. याला आपण असं समजू शकतो की एक डॉक्टर सर्वोत्तम औषध देतो, पण ते वेळेवर घ्यायचं की नाही हे रुग्णाच्या हातात असतं. म्हणजे देव दार उघडतो, पण आत पाऊल आपल्यालाच टाकावं लागतं. हो, तुम्ही तसं म्हणू शकता. जेव्हा एखादी व्यक्ती मोहात पडते किंवा तिच्यासमोर परीक्षा येते, तेव्हा देव त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही देतो. पण त्या मार्गावर चालण्याची निवड त्या व्यक्तीला करायची असते. जोपर्यंत ती व्यक्ती देवाच्या कृपेला प्रतिसाद देत राहते, तोपर्यंत ती करार सहजपणे पाळू शकते. आणि जेव्हा ती नाकारते? जेव्हा ती व्यक्ती जाणून बुजून त्या कृपेला नाकारते, तेव्हा ती स्वतःला त्या करारातून बाहेर काढते. या परीक्षा म्हणजे एक प्रकारे श्रद्धेची कसोटी असते. ती खरी आहे की नाही हे तपासण्याची संधी असते. याचा अर्थ आज्ञा पाळणं हे पूर्णपणे मानवी प्रयत्नांवर अवलंबून नाही आणि पूर्णपणे दैवी जबरदस्तीवरही नाही. बरोबर. देव कृपा पुरवतो आणि मनुष्य श्रद्धेने त्याला प्रतिसाद देतो. ही एक सतत चालणारी जिवंत प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. सहकार्य हाच योग्य शब्द आहे. ही एक पार्टनरशिप आहे आणि ही प्रक्रिया आयुष्यभर चालते. या सगळ्या चर्चेतून असं दिसतंय की नियम, करार
आज्ञाधारकता, न्याय या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे प्रेम. बरोबर. सगळं काही शेवटी प्रेमापाशी येऊन थांबतं. तुम्ही या सगळ्याचं सार सांगितलं आहे. या स्रोतांनुसार देवाच्या संपूर्ण शासनाचा आणि नियमांचा आधारच प्रेमाचा नियम आहे. अच्छा. आणि म्हणूनच त्रैकातील दुसरी व्यक्ती, ज्याला मसीहा किंवा ख्रिस्त म्हटलं आहे, तो 3 भूमिकांमध्ये येतो: राजा, संदेष्टा आणि याजक. या 3 भूमिकांचा नेमका अर्थ काय आहे? त्या कशा काम करतात? संदेष्टा म्हणून तो देवाच्या प्रेमाचा नवीन नियम घोषित करतो की स्वतःसारखं इतरांवर प्रेम करा. ओके. राजा म्हणून जे या प्रेमाच्या नियमाचं पालन करत नाहीत त्यांचा तो न्याय करतो. आणि याजक म्हणून? आणि मुख्य याजक म्हणून जे पश्चात्ताप करून या नियमाचं पालन करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या चुकांसाठी तो क्षमा करतो आणि देवासमोर त्यांची बाजू मांडतो. या तिन्ही भूमिका प्रेमाचा नियम स्थापित करण्यासाठीच आहेत. आणि या स्रोतांमध्ये असंही एक वाक्य आहे की जे स्वतःच्या पापांसाठी मरतात तेच ख्रिस्तासोबत पुन्हा जिवंत होतात. हे ऐकायला खूप गूढ वाटतं. याचा व्यावहारिक अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे आपल्या जुन्या स्वार्थी स्वभावाला मारणे. स्वार्थी स्वभावाला मारणे? हो. स्रोत सांगतात की कोणताही मनुष्य स्वतःच्या ताकदीने निस्वार्थ प्रेम करू शकत नाही, कारण त्याचा मूळ स्वभाव स्वकेंद्री असतो. स्वतःसाठी मरणे म्हणजे त्या स्वार्थीपणाला, अहंकाराला, लोभाला नाकारणे. अच्छा. जेव्हा एखादी व्यक्ती हे करते तेव्हाच देवाचं प्रेम तिच्या हृदयात येऊ शकतं आणि तेच प्रेम तिला देव आणि इतरांवर खऱ्या अर्थाने प्रेम करायला शिकवतं. आणि मग त्या व्यक्तीसाठी नियमांचं काय होतं? जे नियम हृदयावर कोरले जातात त्यांचं काय? ज्यांचा खऱ्या अर्थाने असा पुनर्जन्म होतो त्यांच्यासाठी नियम अनावश्यक ठरतात. अनावश्यक? हो, कारण ते प्रेमाच्या नियमाशिवाय जगूच शकत नाहीत. प्रेम करणं हा त्यांचा स्वभाव बनतो. जसं माशाला पोहण्यासाठी नियमांची किंवा पुस्तकाची गरज नसते, पोहणं हा त्याचा स्वभावच असतो. बरोबर. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने बदललेल्या व्यक्तीसाठी प्रेम करणं, क्षमा करणं, चांगलं वागणं हे नैसर्गिक होऊन जातं. त्याला ते करावं लागतं नाही, ते त्याच्याकडून होत जातं. तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की या स्रोतांनुसार तारण ही केवळ एक घटना नाही, तर एक संपूर्ण प्रक्रिया आहे. हो. हा एक प्रवास आहे ज्याची सुरुवात त्यागावर आधारलेल्या कराराने होते. मग ही श्रद्धा, प्रेम आणि आज्ञाधारकतेच्या जीवनातून सिद्ध होत जाते आणि या प्रवासाची अंतिम पडताळणी त्या सार्वजनिक न्यायाच्या दिवशी होते. अगदी बरोबर. आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पापांची क्षमा मिळणं ही केवळ सुरुवातीची पायरी आहे. खरंय. शेवटपर्यंत त्या करारात टिकून राहणं, देवाच्या कृपेला सतत प्रतिसाद देत राहणं, हेच खरं आव्हान आणि ध्येय आहे. खरंच. हे सगळं ऐकल्यावर विचार करायला लावणारे अनेक मुद्दे समोर आले आहेत. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या स्रोतांनुसार ज्यांचा खऱ्या अर्थाने पुनर्जन्म होतो त्यांच्यासाठी नियम अनावश्यक ठरतात, कारण प्रेम हाच त्यांचा स्वभाव बनतो. यावरून एक गहन प्रश्न निर्माण होतो. एखादा नियम किंवा तत्व आपल्या हृदयावर इतकं कोरलं जाण्याचा खरा अर्थ काय असू शकतो की ते पाळणं ही एक निवड न राहता तो आपल्या अस्तित्वाचा, आपल्या स्वभावाचा एक अविभाज्य भाग बनून जातो.